गोंदिया शहरात कचऱ्याची मोठी समस्या आहे। पावसाळ्यात ही समस्या आणखी वाढते। नगर परिषदेकडे डम्पिंग ग्राउंड नसल्याने तो कचरा जवळपासच्या क्षेत्रात टाकला जातो आणि त्यामुळे नागरिकांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो। यावर अद्यापही तोडगा निघालेला नसून यावर समाधान काढण्यात येत असल्याचे नगर परिषद येथे नवीन रुजू झालेले मुख्याधिकारी संदीप चित्रवार यांनी माध्यमांना सांगितले। याशिवाय लोकांनी इकडे तिकडे कचरा न टाकता घंटा गाडीतच टाकावे असे आवाहन सुद्धा मुख्याधिकारी यांनी नागरिकांना केले आहे। शहरातील सिंधी कॉलनी येथील लोकांनी सुद्धा आपल्या समस्या सोडविण्याकरिता मुख्याधिकारी यांना निवेदन दिले। कचऱ्याच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या याकरिता जागरूक जनतेद्वारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना वारंवार निवेदन देण्यात येत आहे। आपल्या इथे मी पाहत आहे की कचऱ्याची भीषण समस्या आहे। आपल्याकडे सध्या डम्पिंग ग्राउंड नगरपालिकेचं नसल्यामुळे कचरा उचलण्यासाठी थोडासा त्रास होत आहे। आपल्या सर्व गोंदियावासियांना माझी ही नम्र विनंती आहे की कचरा हा घंटा गाडीतच टाकावा। इथे इतरत्र नका टाकू। जर कचरा आपण इतरत्र टाकला आणि तो नालीत पडला तर नालीद्वारे मोठ्या नाल्याद्वारे नदीमध्ये जातो आणि तिथंच आपला WTP प्लांट इथे असतो। त्याच्यामुळे परत तोच कचरा किंवा तेच पाणी आपल्याला रिसायकल करून पिण्यासाठी वापरावं लागतं। म्हणून ही विनंती आहे की जो कचरा आहे तो डम्पिंग आमच्या गाड्यामध्येच टाकावा, जेणेकरून आम्ही डम्पिंग ग्राउंडवरून शास्त्रोक्त पद्धतीने त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट घेत राहू।